टीडीआर घोटाळ्यामुळे वन खात्यासह ठाणे महानगरपालिकेची नाचक्की होत असतानाच आता ठाणे महानगरपालिकेचा आणखी एक प्रताप उघडकीस आला आहे. अमेरिकेतील काही राज्य आणि युरोपमधील काही देशांनी हद्दपार केलेला अमेझॉनचा मेगा डेटा सेंटर ठाण्यात उभारण्याचा घाट घालण्यात आला आहे. या डेटा सेंटरमुळे नोकऱ्या उपलब्ध होतील असा दावा केला जात असला तरी केवळ 60 जणांना नोकऱ्या मिळणार असून त्या बदल्यात 600 ठाणेकरांच्या जीवावर बेतणार आहे. आधीच 300 MLD पाणी कमी येत असल्याची कबुली अर्थसंकल्पात आयुक्तांनी दिलेली असताना ठाण्याच्या वाट्याचे 12 MLD पाणी या डेटा सेंटरला दिले जाणार आहे. तसेच अमर्याद वीज वापर, ध्वनी प्रदूषण यामुळे ठाणेकर बेजार होणार आहेत. त्यामुळे या सेंटरला आमचा विरोध असणारच आहे. सभागृहात विरोध तर करूच, मात्र जनतेमध्येही जाऊन विरोधाची भूमिका घेऊ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत दिला. तर जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी हा डेटा सेंटर ठाणेकरांच्या मुळावर उठला असून पर्यावरणीय हानी देखील मोठ्या प्रमाणात होणार आहे. त्यामुळे या डेटा सेंटर विरोधात रस्त्यावर तसेच कायदेशीर बाजूनेही लढा देणार आहोत असे सांगितले. अमेझॉन कंपनीने कल्पतरूकडून बाळकुंभ परिसरात 1830 कोटी रुपयात 130 कोटींचे मुद्रांक शुल्क भरून 53 एकर जमीन खरेदी केली आहे. येथे मेगा डेटा सेंटर उभारण्यात येणार आहे. हे डेटा सेंटर म्हणजे ठाणेकरांच्या मुळावर उठलेला राक्षस असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने केला आहे. या पत्रकार परिषदेत गटनेते अभिजित पवार आणि महिला अध्यक्षा मनीषा भगत हे देखील उपस्थित होते. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. गावदेवी मंडई येथील भीषण आग दुर्घटनेत कर्तव्य बजावताना प्राण गमावलेल्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सागर शिंदे यांच्या निधनाने संपूर्ण ठाणे शहर हळहळले. 2 महिन्यांच्या चिमुकल्या बाळाला आणि कुटुंबियांना मागे ठेवून सागर शिंदे यांनी कर्तव्याच्या वेळी दिलेले बलिदान अनेकांच्या मनाला चटका लावून गेले. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे सभागृह नेते हनुमंत जगदाळे यांनी शिंदे कुटुंबांसाठी महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय जाहीर केला आहे. आपल्याला नगरसेवक म्हणून मिळणारे पुढील 5 वर्षांचे संपूर्ण मानधन सागर शिंदे यांच्या कुटुंबाला देणार असल्याची घोषणा हनुमंत जगदाळे यांनी केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे विविध स्तरातून स्वागत होत असून माणुसकीचा एक संवेदनशील आदर्श म्हणून त्यांकडे पाहिले जात आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेनंतर निर्माण झालेली परिस्थिती अत्यंत विदारक होती. या घटनेत सागर शिंदे यांनी जीवाची पर्वा न करता बचाव कार्य केले, मात्र त्यातच त्यांना वीरमरण आले. त्यांच्या पश्चात पत्नी, 2 महिन्याचे बाळ आणि कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. याबाबत बोलताना हनुमंत जगदाळे म्हणाले, गेली अनेक वर्ष मी झोपडपट्टी भागातील नागरिकांचे प्रतिनिधित्व करत आहे. सर्वसामान्य कुटुंबांच्या अडचणी आणि संघर्ष मी जवळून पाहिले आहेत. सागर शिंदे यांच्या कुटुंबावर ओढवलेले दुःख शब्दात व्यक्त करता येणार नाही.
मदत केल्याने त्यांचे दुःख कमी होणार नाही, परंतु समाजकारण आणि माणुसकी म्हणून माझ्या मनाला जे योग्य वाटले तो निर्णय मी घेतला आहे. नगरसेवक म्हणून मला मिळणारे पुढील 5 वर्षांचे मानधन त्यांच्या कुटुंबासाठी देण्याची माझी इच्छा आहे. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते नजीब मुल्ला यांनीही ठाणे महानगरपालिकेचे आरक्षक काळू गाडेकर यांच्या कुटुंबाला अशाच प्रकारे मदत करण्याचा निर्णय घेतला आहे. गावदेवी मंडईतील आग दुर्घटनेने 2 कुटुंबांचे आधारस्तंभ हिरावून घेतले. अशा वेळी समाजातील लोकप्रतिनिधींनी पुढे येत दिलेला आधार हा आर्थिक मदती पलीकडे जाऊन संवेदनशीलतेचा आणि माणुसकीचा संदेश देणारा ठरत आहे. त्या दिवशी गावदेवी मैदानामध्ये जी आग लागली त्या मार्केटला आणि त्यानंतर जी परिस्थिती आम्ही स्वतः सकाळी 6-7 वाजल्यापासून पाहिली, अतिशय विदारक अशी परिस्थिती निश्चित प्रकारे होती. 2 महिन्याचं बाळ, त्या कुटुंबाची परिस्थिती, त्या माऊलीची परिस्थिती एकंदरीत बघितल्यानंतर आणि त्या फायरच्या अधिकाऱ्यांची परिस्थिती बघितल्यानंतर निश्चित प्रकारे तो दिवस जो आहे तो आमच्या आयुष्यामध्ये बघायला म्हणजे माणुसकी ही अजून जिवंत आहे की अशा प्रकारे एखाद्या कुटुंबावरती जेव्हा वेळ येते त्यावेळी निश्चितच ही हृदय हेलवणारी गोष्ट असते आणि त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन निश्चित प्रकारे एक लोकप्रतिनिधी म्हणून आमचा वेगळा असतो. गेली अनेक वर्ष स्लम विभागामध्ये मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करतोय, त्यामुळं सामान्य नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतात त्या आमच्या डोळ्यासमोर आहेत आणि त्या ठिकाणी आम्ही याच प्रकारचं निश्चित प्रकारे राजकारण याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं नाही, समाजकारणाचा भाग म्हणून माझं नगरसेवक झाल्यापासून ते पुढील 5 वर्ष नगरसेवकाचा काळ आहे तोपर्यंत मिळणारं मानधन ह्या त्या कुटुंबाला मिळावं. फार मोठा आधार नाही पण छोटा तेवढा आधार मिळावा अशा प्रकारची भावना मी व्यक्त केली. त्यानंतर माझे सहकारी नजीब मुल्लांनी सुद्धा दुसरी व्यक्ती गाडेकर कुटुंबाला सुद्धा त्यांचं मानधन देण्यासंदर्भाची भूमिका या ठिकाणी घेतली. हा एक छोटासा खारीचा वाटा म्हणून त्या कुटुंबाला मदत करतो. शेवटी दुःख हे दुःख असतं. दुःख हे काही मदत करण्याने दुःख कमी होत नाही, परंतु मदतीचा भाग असावा, माणुसकीचा भाग म्हणून ते मी आज ह्या सभागृहामध्ये माझ्या मनाला जे वाटलं ते निश्चित प्रकारे जाहीर. तर सुरुवात तुम्ही केलेली आहे, यामध्ये आता हळूहळू नगरसेवक काय म्हणजे ते पण ह्या हा प्रश्न हा प्रत्येक सदस्यांचा असतो. हा प्रश्न काय सार्वजनिक नसतो, परंतु आम्ही गेली 50 वर्ष सामाजिक बांधिलकी आणि एक सर्वसामान्य कुटुंबाची दुःख बघतो, सर्वसामान्य कुटुंबाचे हाल बघतो. त्यामुळं समाजाशी निगडीत सातत्याने गेली 50-52 वर्ष आम्ही काम करत असतो. त्यामुळं निश्चितच आम्हाला एक वेगळी घटना वाटली आणि मला जे वाटलं, माझ्या मनाला वाटलं ते मी केलं. हा माझ्यापुरता मर्यादित आहे. मी केल्यानंतर नजीब मुल्लांनी सुद्धा त्याला मला सहमती दिली आणि जे 2 लोक आहेत ते गाडेकर कुटुंबाला पण त्या ठिकाणी मदत करण्याची भूमिका नजीब मुल्लांनी घेतली. सर, आगीचा मुद्दा ऐरणीवर होता, मात्र त्यामध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक आहे सुधीर भगत यांनी एक वेगळा मुद्दा उपस्थित केला की ज्या सभागृहात आपण बसतो ते सभागृह अनधिकृत आहे, त्याला कोणतेही फायर रेस्ट्रिक्शन नाही, असा एक त्यांनी मुद्दा देखील नसतं. त्याच्यामध्ये एकच आहे की 7 किंवा 8 माळ्याची इमारत असते, त्याच्या खालच्या माळ्याच्या इमारतींना फायरचं प्राथमिक एनओसी घेतली जाते, अंतिम एनओसी घेतली जाते. इमारत ज्यावेळी बांधली जाते तेव्हा प्राथमिक घेतली जाते, अंतिम घेतली नाही, कारण ही इमारत 7 माळ्यापेक्षा उंच नाहीये आणि त्यामुळं तो विषय मी सभागृहात सुद्धा तो क्लिअर केलेला आहे. त्याच्यामध्ये कुठलीही अडचण नाही. मुंबईसह विविध शहरात असंघटित कामगारांचे सामाजिक आणि आर्थिक स्तरावर अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. गेली अनेक वर्षे घरकामगार महिलांच्या कल्याणकारी योजनांसाठी पाठपुरावा करत असून येत्या अधिवेशनात त्यांच्यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याबाबत आग्रही मागणी करणार आहे, अशी माहिती आमदार संजय केळकर यांनी दिली. आंतरराष्ट्रीय घरकामगार दिनानिमित्त राष्ट्रीय घरेलू कामगार चळवळ महाराष्ट्र व महाराष्ट्र राज्य घरकामगार युनियन यांच्या वतीने 16 जून रोजी श्रमसन्मान सोहळ्याचे आयोजन दादर येथील शिवाजी मंदिर नाट्यगृह येथे करण्यात आले होते. मंचावर संघटनेचे अध्यक्ष फादर फेलिक्स डिसोजा, आमदार संजय केळकर, कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील, असंघटित कामगार क्षेत्रातील अभ्यासक आणि ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र भिसे तसेच ज्येष्ठ पत्रकार संजय शिंदे हेही मान्यवर
उपस्थित होते. सोहळ्यात उपस्थित घरकामगार बांधवांना मार्गदर्शन करताना आमदार संजय केळकर म्हणाले, ठाणे मुंबईसह राज्यभरात लाखो घरकामगार असंघटित असून त्यांचा सामाजिक आणि आर्थिक विकास दुर्लक्षित झाला आहे. घर कामगार महिला या घरातील जबाबदाऱ्या पार पाडून घर काम करत कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. या महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी कल्याणकारी योजना कशा देता येतील, त्यांच्या रोजच्या अडीअडचणी कशा सोडवता येतील यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. येत्या पावसाळी अधिवेशनात देखील मी त्यांच्यासाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करण्यासाठी आग्रह धरणार आहे. जोपर्यंत हे मंडळ स्थापन होत नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही, असे प्रतिपादन संजय केळकर यांनी केले. इतर कामगारांप्रमाणे या महिलांना देखील किमान वेतन, भर पगारी, साप्ताहिक, प्रासंगिक आजारपणाच्या सुट्ट्या, भविष्य निर्वाह निधी आदी सुविधा, विविध बँकांमार्फत कर्ज योजना, आरोग्य विमा, मातृत्व लाभ अनुदान, निवृत्ती वेतन आदी सुविधांचा लाभ या महिलांना मिळायला हवा, यासाठी मी कायम प्रयत्नशील राहणार आहे, असेही संजय केळकर यांनी स्पष्ट केले. या सोहळ्यात घर कामगार महिलांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक ज्ञानेश पाटील यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली. मेळाव्यासाठी मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर आदी भागातून घर कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका जांभळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन साधना मोरे यांनी केले. फादर्स डेच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहरातील केक शॉप्स आणि बेकरीमध्ये आकर्षक थीमचे केक उपलब्ध करण्यात आले असून नागरिकांकडून त्यांना मोठी पसंती मिळत आहे. पाचपाखाडी येथील स्वीट काउंटी केक शॉपने यंदा फादर्स डे निमित्त विशेष डिझाईन आणि विविध फ्लेवर्समधील केक सादर केले आहेत. या आगळ्या वेगळ्या केकने ठाणेकरांचे लक्ष वेधून घेतले आहे. रविवार 21 जून रोजी साजरा होणाऱ्या फादर्स डे निमित्त वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अनेक कुटुंबांकडून विशेष केकची मागणी वाढली आहे. स्वीट काउंटीमध्ये फादर्स डे बद्दल माय हिरो टियर केक, सुपर हिरो बेंटो केक, सुपर डॅड बेंटो केक, थँक्यू बेंटो केक, हिरो डच ट्रफल केक, शुगर फ्री बेस्ट डॅड बेंटो केक आणि फादर्स डे स्पेशल बेंटो केक असे विविध प्रकार उपलब्ध करण्यात आले आहेत. या केकमध्ये चॉकलेट क्रंच, चॉकलेट फॅन्टसी, पायनॅपल, डबल डिलाइट, डच ट्रफल, बेल्जियम चॉकलेट तसेच शुगर फ्री फ्लेवर्सचा समावेश आहे. ग्राहकांच्या आवडीनुसार आणि मागणीनुसार हे केक तयार केले जात असून दुकान व्यवस्थापनाने सांगितले आहे. केक सोबतच फादर्स डे बुके, बलून डेकोरेशन सेट, चॉकलेट हॅम्पर्स, चॉकलेट बुके आणि इतर आकर्षक भेटवस्तूही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या केकची किंमत 299 रुपयांपासून 499 रुपयांपर्यंत असून सर्वसामान्य ग्राहकांच्या बजेटचा विचार करून पर्याय उपलब्ध करण्यात आले आहेत. फादर्स डे निमित्त बाजारपेठेत उत्साहाचे वातावरण असून आपल्या वडिलांना खास सरप्राईज देण्यासाठी नागरिकांकडून या विशेष केकना चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे स्वीट काउंटीच्या व्यवस्थापनाने सांगितले. अशा नाविन्यपूर्ण संकल्पनामुळे फादर्स डे साजरा करण्याचा आनंद अधिकच वाढणार आहे.